नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. आता इथे तुम्ही बघू शकता की किती मस्त अशी आपली मसूरच्या डाळीची भाजी झालेली आहे. आता त्यासाठी मी इथे एक कांदा घेतलेला आहे. आता आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. आता त्याचे आपण उभे उभे असे काप करून घेणार आहोत. मोठे मोठे काप करायचे आपल्याला. जर तुम्हाला डायरेक्ट भाजीमध्ये कांदा टाकायचा असेल तर तुम्ही एकच मोठा कांदा मी इथे घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी गॅसवरती इथे तवा ठेवलेला आहे. तवा गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती हा कांदा टाकायचा आहे आणि थोडेफार असे तेल टाकायचे आहे त्याच्यावर. आणि कांदा आपल्याला तांबूस कलरचा होईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा आहे. आता इथे बघू शकता की आपल्या कांद्याचा जो कलर आहे तो बदललेला आहे. आता हा कांदा जो आहे तो आता आपण काढून घेतलेला आहे एका डिशमध्ये आणि तो आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला तो कांदा मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे. आता त्या ठिकाणी मी डिशमध्ये पुन्हा लसणाचे काप घेतलेले आहे, थोडेसे जिरं घेतलेलं आहे आणि हे सर्व मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेले आहे आणि त्याला फिरवून घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकून आपण ते फिरवून घ्यायचे आहे. इथे मी मसूरची डाळ जी आहे ती अर्धा तास पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती. त्यानंतर मी ती शिजवून घेतलेली आहे, म्हणजे ती पटकन शिजते. आणि त्यानंतर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेले आहे आणि जो आपण मिक्सरमध्ये मसाला तयार केलेला होता, कांद्याची पेस्ट तयार करून घेतलेली होती ती त्याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा धना पावडर टाकायची आहे, पाव चमचा हळद टाकलेली मी आणि 1.5 चमचा मी तिखट टाकलेले आहे. चवीनुसार आपल्याला त्यात हिंग टाकायचं आहे आणि थोडंसं मी त्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे. पाव चमचाच आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला होऊ द्यायचा आहे. आता जी आपली शिजलेली डाळ आहे ती त्यात टाकायची आहे आणि आवश्यकतेनुसार त्यात आपल्याला पाणी टाकायचं आहे. जर तुम्हाला कोरडी करायची असेल तर त्यात पाणी टाकायचं आणि फक्त मीठ टाकायचे आपल्याला. मी इथे रस्सा भाजी करत आहे त्यामुळे मी त्यात थोडं पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचे आणि उकडू द्यायची आपल्याला ती भाजी. आता इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी तरी आलेली आहे. अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार झालेली. माझी रेसिपी आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.